आजचा विषय महत्त्वाचा आहे, कारण भारत भूराजकीय दृष्टीने एका मोठ्या स्थित्यंतरातून जात आहे. आज भारत स्वतःला विश्वगुरू म्हणून स्थापित करत असताना भारताच्या चहूबाजूने असलेले देश, त्यांच्याबरोबर असलेले संबंध हे तितकेच महत्त्वाचे ठरतात. चीन आणि पाकिस्तान यांच्यासोबत असलेले आपले संबंध हे सर्वश्रुतच आहेत. आपला त्यांच्यासोबत फार सलोखा नाही आहे. पण त्याच वेळी इतर जे छोटे छोटे देश आहेत, म्हणजे जसं नेपाळ झालं, भूतान झालं, म्यानमार, श्रीलंका आणि बांगलादेश, हे देश जरी छोटे असले तरी या देशातील स्थैर्य हे तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच आज आपण भारत आणि बांगलादेश यामधील संबंधांवर विस्तृत चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत रिटायर्ड एअर मार्शल हेमंत भागवत सर. नमस्कार. नमस्कार सर, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. सर, बांगलादेश हा विषय आपण आज घेतलेला आहे. जर आपण थोडंसं इतिहासात गेलो तर 1971 मध्ये बांगलादेश पाकिस्तानपासून विलग झाला. बांगलादेशला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळालं असं म्हणता येईल आपल्याला. भारताचा खरंच मोठा रोल होता यामध्ये, आणि भारत खऱ्या अर्थानं शिल्पकार होता या सगळ्या स्वातंत्र्यासाठी. आणि ती भूमिका आणि आजची भूमिका कुठेतरी आज बांगलादेश आपल्यापासून दुरावत चाललेला आहे हे स्पष्ट दिसतंय. भारत दाक्षिणात्यांचं जे वर्तन होतं ते बदलत गेलेलं आहे, सत्तांतर झालेलं आहे. अशा परिस्थितीचा 1971 ते 2026चा भारत आणि बांगलादेश यातला नातेसंबंध, याच्यावर तुम्ही कसा प्रकाश टाकाल? चला, तुम्ही इतिहासात गेलात, आपण इतिहासातनं सुरुवात करूया. 1971 पासून कसं आहे, आज जे आपल्याला चित्र दिसतंय ते थोडंसं आपल्याला काय दर्शवतं की आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये परमनंट फ्रेंड्स किंवा परमनंट एनिमीज नसतात. देर आर नो परमनंट फ्रेंड्स, देर आर नो परमनंट एनिमीज, देर आर ओनली परमनंट इंटरेस्ट. 1971 मध्ये आपण ज्या वेळेला बांगलादेशची निर्मिती केली, आता त्यांनी नॅरेटिव्ह बदलायला सुरुवात केलेली आहे बांगलादेशमध्येच. ते आता म्हणतात की मुक्तीबाहिनीने बांगलादेशची निर्मिती केली आणि भारताच्या सेनेने मदत केली. आता ते पर्स्पेक्टिव्हचा, परसेप्शनचा प्रश्न आहे. पण आपले हे कोणी नाकारू शकत नाहीत की भारताचे 4200 सैनिक धारातीर्थी पडलेले आहेत बांगलादेशच्या निर्मितीसाठी. आणि पाकिस्तानचा आपण जो पराभव केला 1971च्या युद्धामध्ये, त्याला दोन पैलू आहेत. एक पैलू काय आहे की युद्धभूमीवरती आपण पाकिस्तानचा पराभव केला. आपण त्यांचे आपल्याकडे मला वाटतं 94,000 युद्धबंदी आपल्याकडे होते. शिमला करार झाला. बरोबर. माझ्या मताप्रमाणे आपण बावळटपणा केला आणि त्या 94,000 प्रिझनर्स ऑफ वॉरना तसंच सोडून दिलं. त्याच्यातनं आपल्याला परत काही मिळालं नाही. स्ट्रॅटेजिकली आपल्याला त्याच्यात काही जास्त फायदा झाला नाही. पण तो विषय वेगळा आहे. आपण बांगलादेशवरतीच फोकस ठेवूया. मुद्दा असा आहे की त्यावेळेला पाकिस्तानचा जसा रणभूमीवरती पराभव झाला, त्याच वेळेला फार मोठ्या प्रमाणावरती पाकिस्तान ही एक आयडिया पण आहे. पाकिस्तान हा देश आहे, तसा पाकिस्तान ही एक आयडिया पण आहे. जगामध्ये फक्त दोनच देश असे आहेत, इस्रायल आणि पाकिस्तान, की जे नव्याने धर्माच्या संकल्पनेतनं निर्माण झालेले आहेत. 57-58 इस्लामिक देश आहेत, पण ते देश अस्तित्वात होते आणि मग तिथे इस्लाम आला. पण इस्रायल आणि पाकिस्तान असे दोन देश आहेत की धर्माच्या कल्पनेवरती नव्याने निर्माण केले गेलेले आहेत. बांगलादेशची 1971ची निर्मिती ही जी टू नेशन थिअरी होती ना जिन्नांची, त्याला कुठेतरी त्यांनी शह दिलेला होता त्या निर्मितीने. आणि तो शह कसा होता की त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानच्या नागरिकांनी, आणि त्याला कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर्स भरपूर आहेत, म्हणजे तिथे ऍक्च्युअली जिनोसाइड झाली. जनरल टिक्का खान म्हणला इनकी नसल बदल दूंगा मैं. तर त्यावेळच्या नागरिकांनी त्यांच्या धर्मापेक्षा त्यांच्या सभ्यतेला, त्यांच्या संस्कृतीला, बेंगॉली कल्चर म्हणतात, त्याला महत्व दिलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पूर्व पाकिस्तानचं 1947 ते 1955 ऑफिशियल नाव ईस्ट बेंगॉल होतं. 1955 मध्ये ते पूर्व पाकिस्तान झालं आणि मग 1971 मध्ये बांगलादेश झालं. आता हा इतिहास आहे आणि आपण इतिहास पण नाकारू शकत नाही आणि भूगोलही नाकारू शकत नाही. परंतु जो मधला काळ झाला 1971 मध्ये, मुजीबुर रहमान आले, दुर्दैवाने 75 मध्ये त्यांची हत्या केली गेली. अतिशय निर्मम असं ते हत्याकांड होतं. शेख हसीना आणि त्यांची मला वाटतं आणखीन एक बहीण, त्या दोघीच वाचल्या. बाकी सर्व म्हणजे त्याला ब्रांच रूट सगळं असं ती फॅमिली पुरी मारली गेली, अतिशय वाईट पद्धतीने मारली गेली. त्याच्यानंतर जियाउल रहमान आले, त्यांनी काही 7-8 वर्ष राज्य केलं. 1981 मध्ये त्यांची पण हत्या केली गेली. त्याच्यानंतर जनरल इर्शाद आले. इर्शाद मला वाटतं पुऱ्या 1980च्या दशकामध्ये बांगलादेशमध्ये हावी होते. आणि त्याच्यानंतर या दोन्ही म्हणजे शेख हसीना आणि खालिदा जिया, टू बेगम्स म्हणतात, टू बेगम्स ऑफ बांगलादेशेस
त्या पॉलिटिक्सच्या त्या एकत्र आल्या आणि त्या एकत्र आल्यानंतर त्यांनी मिलिटरी राजवट होती आणि तसं बघितलं तर 1975 ते जवळजवळ 1991-92 पर्यंत ते 15-16 वर्ष मिलिटरी राजवट होती. लोकशाही नव्हतीच आणि त्यामुळे ते सिक्युरिटी वाईज ते कम्फर्टेबल होते, परंतु देशाची पाहिजे तशी प्रगती होत नव्हती. पुढे काय झालं, पुढे दोन्ही ह्याच्यामध्ये सत्तांतर होत राहिली, BNP आणि अवामी लीग यांच्यामध्ये, परंतु त्यांच्या फार जास्त भावना ह्याच्यामध्ये ओततात राजकारणामध्ये. आपल्याकडे देखील आपले राजकारणी लोक तू मैमे करतात, परंतु ज्या वेळेला लोक निर्णय देतात त्यावेळेला आपण एका सिव्हिलाइज्ड मार्गाने सत्तांतर आपल्या देशामध्ये होतं. 2004 मध्ये पण झालं, 2014 मध्ये पण झालं. बांगलादेशमध्ये ते थोडे त्या बाबतीत कडवे आहेत आणि त्यांच्या इलेक्शन्समध्ये फार मोठ्या प्रमाणावरती हिंसा पण होत होत्या आणि तो थोडा त्याची पण सावली त्यांच्या राजकारणावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये हिंसेची आहे आणि तीच हिंसा ऑगस्ट 2024 मध्ये झाली. त्याचे पडसाद म्हणा किंवा त्याच्या सावली आहे आता परवा दिसणार आहेत. नक्की काय होते बघूया आपण 12 तारखेला काय होतंय ते. एकूण पाहता चीन, पाकिस्तान आणि बांगलादेश कुठेतरी एक अभद्र युती म्हणता येईल अशी होताना दिसते आपल्याला. आणि अशा परिस्थितीत चीनची आणि पाकिस्तानची रणनीती कुठेतरी आपल्यापेक्षा अग्रेसर होती आहे असं स्पष्ट चित्र आहे आणि म्हणूनच बांगलादेश कुठेतरी चीनकडे वळलाय, म्हणून पाकिस्तान बरोबर त्यांची सलगी झाली आहे. तर आपली रणनीती कमी पडली आहे का? तसं काय हा जो ही परिस्थिती आहे ना ही फ्लुइड असते. आज आपल्याला ती कमी वाटते, ते आपण कुठेतरी कमी पडलो, डिप्लोमॅटिकली कुठेतरी कमी पडलोय. थोडीशी आपली चूक काय झाली, आपल्या इंटेलिजन्स एजन्सीजना ऑगस्ट 2024 मध्ये जे काही घडलं, एक 1400-1700 त्या ह्याच्यामध्ये मारले पण गेले, व्हायलन्समध्ये काही पोलीस कर्मी पण गेले, निदर्शन करणारे लोक पण मारली गेली. त्या आधीच्या 6 महिन्याच्या काळामध्ये कदाचित तिकडून त्याचे संकेत येत असले पाहिजेत आणि आपल्या इंटेलिजन्स एजन्सीजनी त्यांना पिकअप पण केलं असलं पाहिजे, परंतु त्याचा नक्की अर्थ काय होतोय हे आपण कदाचित समजू शकलो, तिथे आपण कुठेतरी कमी पडलो. परंतु कसं आहे ना, चीन प्रॅग्मॅटिक लोकांचा देश आहे. चीन माझं रिडिंग असं आहे, प्रॅग्मॅटिक लोकांचा देश आहे. भारताबरोबर त्यांना व्यापार पण करायचा आहे. $125 बिलियन दोघांचा मिळून व्यापार आहे. जवळजवळ $102 बिलियन ते आपल्याला निर्यात करतात, म्हणजे त्यांना त्याचा फायदा आहे. त्यामुळे ते भारताचे असे म्हणजे एक्झिस्टेन्शियल शत्रू नाहीयेत जसा पाकिस्तान आहे. त्यामुळे भारताचा जो म्हणजे उदय होतोय, आपण आता नक्की प्रगतीवरती आहोत. आपली इकॉनॉमी नक्की सुधारते, आपली राजकीय आणि आर्थिक आणि सामरिक शक्ती नक्की वाढते. तर भारताकडे ते कॉम्पिटिटर म्हणून बघतात आणि भारताला कंटेन करायला ते बघणार, भारताची प्रगती रोखायला ते प्रयत्न करणार आणि त्याच्यासाठी मग ते पाकिस्तानला पण वापरणार आणि बांगलादेशला पण वापरणार. आता आपण बांगलादेशबद्दल बोलतो ना, तुम्हाला गंमत वाटेल, बांगलादेशच्या युद्धाच्या वेळेला आपण सगळ्यांनी अमेरिकेचं 7वं आर्मार वगैरे ते आलेलं त्यावेळेला ऐकलेलं आहे. त्याला पाकिस्ताननी खूप प्रयत्न केला चीनला या युद्धामध्ये ओढण्यासाठी, पण चीन तटस्थ राहिला. पण चीननी 1975 पर्यंत मुजीबुर रहमानची हत्या होईपर्यंत बांगलादेशला डिप्लोमॅटिक रेकॉग्निशन दिलेलं नव्हतं. म्हणजे या आजच्या जनरेशनला हे माहिती नाही. आज बांगलादेशमध्ये जे युवा पिढी आहे की त्यांना चीन जवळचा वाटतो, त्यांना चीन किती प्रॅक्टिकल आणि किती मर्कंटाईल ह्याच्यामध्ये आहे हे समजत नाही त्यांना, कारण त्यांना माहितीच नाही, या गोष्टी माहिती नाहीये. आणि त्यामुळे जर आपण पुढच्या 15-20 वर्षांकरता जर आपला फोकस आपल्या ह्या आर्थिक जगतावरती ठेवला आणि जर आपली साधारणपणे एक्सटर्नल एन्व्हायरमेंट त्याच्यावरती आपण नियंत्रण ठेवलं तर भारताची प्रगती कोणी थांबवू शकत नाही. म्हणजे चीन प्रयत्न करेल आपल्यामध्ये अडथळा आणण्यासाठी, बांगलादेशचा वापर करेल, नेपाळचा करेल, श्रीलंकेचा करेल, मालदीवचा करेल मोठ्या प्रमाणावरती. पाकिस्तान त्यांचा हुकमी वजीर आहेच या बुद्धिबळाच्या खेळातला, पण ते तुमच्या देशाच्या जीवनामध्ये या गोष्टी घडत राहतात. आता हे रणनीतीबद्दल आपण बोललो, पण भाजप ज्या सत्तेत आहे आणि भाजप एक हिंदुत्ववादी पक्ष म्हणून म्हणजे सर्व जगतातच माहिती आहे सर्वांना, आणि त्यामुळे इथल्या अल्पसंख्याकांवर अन्याय होत असतो अशी एक आरड म्हणा इस्लामिक कंट्रीजमध्ये आहे ती, आणि त्याचे पडसाद किंवा त्याची ऍक्शनला रिॲक्शन म्हणून बांगलादेशमध्ये जे घडतंय ते होत आहे का? हा थोडा सब्जेक्ट म्हणजे कसं थोडा हा कॉन्ट्रोवर्शियल पण हा विषय असं माझं मत आहे आणि ते का मी सांगायचा प्रयत्न करतो. भाजप हे हिंदुत्ववादी आहेत ते त्यांनी कधी हाईड केलेलं नाहीये. त्यांच्या इलेक्शनचा जो चार्टरमध्ये लिहिलेलं आहे 370 कलम आम्ही हटवू, आम्ही अयोध्येला मंदिर बांधू, आणि त्यांचा विश्वास आहे की भारताचं हित या दृष्टीने या दिशेने जाण्यामध्ये आहे.
आता एक भारतामध्ये एक अशी लॉबी आहे की कॉन्स्टंटली भारतामधल्या मुस्लिम लोकांना एक त्यांचा व्हिक्टिमहुडचा नॅरेटिव्ह आहे की तुमच्यावरती अन्याय होतोय, तुमच्या म्हणजे मुसलमान स्वतः म्हणतात असं नाहीये, पण त्यांना असं सांगणार आहे की तुमच्यावरती अन्याय होतोय. मी एक काउंटर फॅक्च्युअल प्रश्न विचारतो, तुम्ही असं काही उदाहरण सांगू शकाल मला की भारतामधला मुस्लिम नागरिक भारतामध्ये माझ्यावरती अन्याय होतोय म्हणून हा देश सोडून गेलाय? म्हणजे आपले काही स्टार माझ्या मुलांमुळे मला असुरक्षित वाटते वगैरे असे बॉलिवूड मधले हिरो आहेत, परंतु प्रत्यक्षामध्ये भारतामध्ये आज जवळजवळ 25-30 करोड इस्लाम धर्माचे अनुयायी आहेत. त्यांना अनसेफ वाटते म्हणून देश सोडून गेलेत, आर्थिक कारणामुळे गेलेत. दुबईमध्ये पगार चांगला मिळतोय, युरोपमध्ये पगार चांगला मिळतोय, अमेरिकेत आमदानी चांगली होते, आपले पण लोक गेले. म्हणजे सगळेच नागरिक जातात, जो प्रत्येकाला तो अधिकार आहे आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आर्थिक प्रगती करून घ्यायचा. त्यामुळे हा जो नॅरेटिव्ह आहे ना व्हिक्टिमहुडचा, त्याच्या पाठीमागे फार मोठी राजनीती आहे. आणि आता अयोध्येचा प्रश्न घ्या, भारतामधले मुसलमान अयोध्या विसरलेत, पण बांगलादेशमधले मुसलमानांच्या डोक्यात अजूनही आहे. कारण हा मीडियाचा प्रभाव, प्रॉपगंडा असतो, नॅरेटिव्ह असतं, परसेप्शन मॅनेजमेंट असतं, आणि त्याच्या पाठीमागे देखील राजकारण आहे. आज जमात इस्लाम बांगलादेशच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वरती येत आहे. त्या स्टुडंट याच्या म्हणजे जो ॲजिटेशन झालं त्याच्या पाठीमागे देखील जमातचा मोठ्या प्रमाणामध्ये हात होता, ISIचा पाकिस्तानचा हात होता, आणि चीननी पण मदत केली असली पाहिजे त्यांना. कारण पाकिस्तानला त्यांना त्यांच्या ह्याच्यामध्ये हृदयावरती जो घाव बसलाय ना की आमची 2 नेशन थिअरी या 71 मध्ये, तर त्यांना ती परत त्यांना त्या आपल्या इस्लामिक स्फिअरमध्ये बांगलादेशला परत ओढायचं आहे. आणि त्या दृष्टीने त्यांचे तसे प्रयत्न चालू आहेत. आणि हे कसं आहे की आपल्या देशामध्ये आणि हजारो वर्षांपासून आपण पीसफुली कोएक्झिस्ट करतोय. हिंदू, मुस्लिम, सीख, इसाई, ज्यूज, आपण ज्यूजना कधीही आपण त्यांना हॅरॅस केलेलं नाही. भारत हा एकच देश आहे. त्यामुळे मतभेद असतात, प्रत्येकाचा धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक या विषयांकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा असतो, परंतु त्याचा राजनीतीवरती किंवा संरक्षण या विषयावरती प्रभाव कमी असणं जास्त देशाच्या हिताच्या दृष्टीने चांगलं असतं. तर बांगलादेशमध्ये आहे एक सेक्शन, त्यांना वाटतं की ह्याच्यावरती. आता बांगलादेशमध्ये हिंदूवरती जे हल्ले झाले दुर्दैवी आहेत. आता युनुस साहेबांचं जे सरकार आहे ते माझ्या दृष्टीने इललेजिटिमेट सरकार आहे. म्हणजे एक मॉब रस्त्यावरती उतरला, व्हायोलन्स झाला, तुमच्या लोकांनी निवडून दिलेलं सरकार. आता शेख हसीना, तिला अगदी BNPने मागची इलेक्शन बॉयकॉट केलेली असली तरी त्यांच्या कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे शेख हसीना लोकांनी निवडून दिलेली ते नेतृत्व होतं. ते नेतृत्व सीनमधनं गेल्यानंतर युनुस साहेब आले, त्यांना लेजिटिमसी काही नाहीये. आणि त्यांनी ते अग्रेसिव्हली बघायला पाहिजे होतं की आपल्या देशामध्ये कम्युनल व्हायलन्स होता कामा नये. पण ती थोडी दुर्दैवी गोष्ट आहे की आपण पब्लिक डोमेनमध्ये त्या गोष्टी जास्त बोलत नाही. परंतु ज्यावेळेला 1947 मध्ये पूर्व पाकिस्तानची निर्मिती झाली त्यावेळेला जवळजवळ 20-22% हिंदू बांगलादेशमध्ये होते. आज ते पर्सेंटेज 8-9% आलेलं आहे. मी मगाशी प्रश्न विचारला ना, भारतामधनं किती मुसलमान भारत सोडून गेले, त्यांना आपण हॅरॅस करतोय म्हणून फार कमी उदाहरणं देता येतील. या कारणासाठी की तू मुसलमान आहेस म्हणून तुझ्यावरती अत्याचार होतोय म्हणून तुला देश सोडावा असं वाटतोय, अशी उदाहरणं. कारण आपण आता काय समाजामध्ये निर्णया प्रकारचे विचार करणारे भडक माथ्याचे आणि अशी काही असंतुलित तत्व असतात, परंतु त्याचाने आपल्या देशाच्या इक्वेशन जोडणे बरोबर नाही. पण आता जसा उल्लेख मी केला होता की चीन, पाकिस्तान आणि बांगलादेश हे एकत्र आलेले असताना या त्रिस्तरीय जे आपले शत्रू आहेत, कारण बांगलादेशला आता आपण शत्रू मानू शकतो ज्या पद्धतीने ज्या ठिकाणी ते प्रवास करतायत, तर अशा परिस्थितीत हे त्रिस्तरीय वॉर आपण सांभाळू शकतो का? आपल्याकडे तेवढी कुवत आहे का? सामरिक शक्ती आहे का आपली? मी याच्याकडे जरा वेगळ्या नजरेने बघतो. जर तिन्ही देशांशी सायमल्टेनियसली युद्ध करायची जर भारतावरती पाळी येणार असेल तर तो आपला फार मोठा राजनैतिक आणि डिप्लोमॅटिक पराभव असेल. आपल्या देशाची स्ट्रॅटेजी क्लिअर आहे. पाकिस्तानच्या बरोबर आपण प्रयत्न केला, गेले 75 वर्ष प्रयत्न केला गुण्या गोविंदांनी नांदायचा, परंतु ते कुत्र्याचं शेपूट आहे. धर्मांध लोकांचा देश आहे आणि त्यांच्या डोक्यामध्ये एक्झिस्टेन्शियल प्रॉब्लेम जोपर्यंत आहेत की पाकिस्तान या देशाचा नक्की अर्थ काय आहे, तोपर्यंत त्यांच्याबरोबर आपल्याला सामरिक शक्तीच वापरायला लागणार आहे भविष्यामध्ये. तरच त्यांना पुढच्या ह्याच्यामध्ये कदाचित योग्य तो रस्ता दिसेल. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे चीन आपला एक्झिस्टेन्शियल शत्रू नाहीये. इनफॅक्ट 5000 वर्ष जवळजवळ चीन आणि भारत 1962चा अपवाद सोडला तर चीन आणि भारत या दोन सभ्यतांमध्ये आचार विचार, माणसं, त्यांचे स्कॉलर्स भारताच्या युनिव्हर्सिटीमध्ये येऊन शिकायचे.
फार हेल्दी ह्याच्यात झालंय. 62चा अपवाद आहे. आणि कम्युनिस्ट लोक जिथे जिथे राजवट करतात ते लोक इनटॉलरंट आहेत, त्यांना दुसरं काही हे नाही. म्हणून चीन बरोबर आपली एनिमिटी एवढी प्रखर नाहीये. आणि जी लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल आहे ती पुढे मागे भविष्यामध्ये कधी ना कधी आपल्याला सेटल करायला लागेल. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. किंवा मी हे राजनैतिक दोन्ही बाजूनी म्हणजे इमॅच्युरिटी समजतो की 75 वर्ष होऊन देखील आपण ती 3488 किलोमीटरची लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल अजूनही सेटल करू शकलेले नाही. आता बांगलादेशमध्ये ही हिंमत नाहीये. बांगलादेश उगाच कुरापत काढू शकतो आपली इथे तिथे, पण बांगलादेशमध्ये ती सामरिक शक्ती नाहीये. भूगोल बांगलादेशच्या विरुद्ध आहे. आपण बांगलादेशला तिन्ही बाजूंनी वेढून आहोत. तसं आपली सिलिगुरी कॉरिडॉरमध्ये व्हल्नरेबिलिटी आहे, तीच व्हल्नरेबिलिटी बांगलादेशला पुऱ्या देशासाठी आहे. 54 नद्या भारतातनं बांगलादेशला जातात. पण आपण या बांगलादेशला शत्रू म्हणून तुम्ही म्हटलं ना, शत्रू म्हणून मी म्हणणार नाही बांगलादेशचा शत्रू. आता इलेक्शन असल्यामुळे थोडं राजकारण तिथे वेगळ्या, भारतामध्ये देखील ते राजकारण होतं. आपल्याकडे इलेक्शन आलं की परत धर्म आणि या गोष्टी येतात. परंतु तुम्हाला आश्चर्य वाटेल, पाकिस्तान बरोबर आपली सीमा अजूनही पूर्ण सेटल नाही. बरीच इंटरनॅशनल बॉर्डर आहे, बरीच लाईन ऑफ कंट्रोल आहे. चीन बरोबर पुरी लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल अजूनही सेटल व्हायची आहे. पण बांगलादेश बरोबरची आपली 4096 किलोमीटर जी इंटरनॅशनल बॉर्डर आहे ती पुरी सेटल आहे. त्याच्यावरती कुठेही डिस्प्यूट नाही. त्यामुळे जो डिस्प्यूट असणार आहे तो वैचारिक असणार आहे, अर्थकारणामध्ये असणार आहे, परराष्ट्र व्यवहाराच्या धोरणामध्ये असणार आहे, आणि थोडा सामाजिक लेवलला पण असणार आहे. म्हणजे हिंदू मुस्लिम ते इक्वेशन जाणार नाही, तो ती आपल्या देशाची रियालिटी आहे. त्यामुळे भारताचा पवित्र असा असला पाहिजे, पाकिस्तान बरोबर ऑफेन्सिव्ह पोस्चर, चीनला कंटेन करायचं आणि बांगलादेशला मॅनेज करायचं. शेवटी तो आपला नेबर आहे. बरोबर. यू कॅन चूज युअर फ्रेंड, यू कॅन चूज युअर एनिमी, यू कॅन चूज युअर नेक्स्ट डोअर नेबर. आणि बांगलादेश आपला नेबर आहे, आपण त्याला शत्रू समजायचं कारण नाही. आता तुम्ही सिलिगुरी कॉरिडॉरचा उल्लेख केला, चिकन नेक म्हणतात ज्याला. हो. कारण 20 ते 22 किलोमीटरचा फक्त भूभाग आहे जो भारताला नॉर्थ ईस्ट बरोबर जोडतो, आणि उत्तरेला अर्थात चीन आणि दक्षिणेला बांगलादेश. अशा परिस्थितीत आपण भले बांगलादेश वल्नरेबल आहे हे म्हणतोय, पण खास सिलिगुरी कॉरिडॉरला आपल्यासाठी धोका नाहीये का या दोन देशांकडून? आता म्हटलं तर तो त्याच्यामध्ये धोका थोडासा आहे. व्हल्नरेबिलिटी आपण त्याला म्हणू शकतो, कारण त्याची रुंदीच कमी आहे आणि पुरा नॉर्थ ईस्टच्या आपण कॉरिडॉरमधनं ऍक्सेस करतो आता. बरोबर. पण असं नाहीये, ती ग्राउंड रियालिटी 1947 सालापासून आहे आणि आर्मीला ते माहिती आहे की इथे आपली व्हल्नरेबिलिटी आहे, आणि आर्मीची त्या पद्धतीने फिल्डिंग लागलेली आहे. आपली तिथे त्या सिलिगुरी कॉरिडॉरमध्ये मला वाटतं सुकना म्हणून एक जागा आहे, बागडोगरा सिलिगुरी त्या एरियामध्ये, तिथे आर्मीचं एक कोर हेडक्वार्टर आहे. आणि त्या एका कोर हेडक्वार्टर खाली 3 डिव्हिजन्स आहेत. त्या एका डिव्हिजन खाली, प्रत्येक डिव्हिजन खाली 3 ब्रिगेड्स असतात. एका ब्रिगेडमध्ये 3 बटालियन्स असतात. याचा अर्थ असा नाही की सगळी ही फौज या त्या सिलिगुरी कॉरिडॉरमध्येच आहे, परंतु आपल्याला पुरेसा फोर्स त्या ह्याच्यामध्ये डॉमिनेट करण्यासाठी ऍट शॉर्ट नोटीस आणता येतो. ठीक आहे. आणि त्या पद्धतीने आपली तशी युद्धरचना आहे. आता चीन आपल्याला मधनं प्रेशर खाली आणण्यासाठी मिस्चिफ पण करतं, जसं ढोकलामध्ये 2017 झालं. बरोबर. चीन काय करतं, चीन डायरेक्ट कन्फ्रंटेशन करायच्या ऐवजी सलामी, त्यांची एक स्ट्रॅटेजी आहे, सलामी स्लायसिंग. म्हणजे आज अर्धा किलोमीटर पुढे यायचं, 200 मीटर मागे जायचं, मग उद्या परत 1 किलोमीटर पुढे यायचं, म्हणजे शत्रूला गाफील ठेवायचा प्रयत्न करायचा. ही चीनची स्ट्रॅटेजी आहे, म्हणजे प्रॅक्टिस्ड स्ट्रॅटेजी आहे. तसं त्यांनी ढोकलामध्ये प्रयत्न केला होता. एक झांपेरी रिज म्हणून तिथे आहे, त्या रिजवरती ते रस्ता करून तिथपर्यंत, आणि हे सगळं भूतानमध्ये येतं बरं का, भूतानचा हा पार्ट आहे. तर तिथे त्यांनी रस्ता बांधायचा प्रयत्न केला. आपण त्यावेळेला ते नोटीस केलं आणि त्यांनी तिथेच थांबवलं. चीन आणखीन एक निश्चित करतोय, बांगलादेश आणि चीन दोघे मिळून सिलिगुरी कॉरिडॉरच्या दक्षिणेला एक लाल मोनीर हाट म्हणून एक त्यांचं एक अबंडंट एक रनवे होता, त्याला चीनच्या मदतीने ते रिव्हाइव्ह करतात. ते आहे सिव्हिल एअरफील्ड, पण त्याचा भविष्यामध्ये मिलिटरी ह्याच्यामध्ये पण होऊ शकतो. पण आपल्याकडे पण आता ब्रह्मोस आहेत, आपल्याकडे पण पुरेशी क्षेपणास्त्र आहेत. आपल्याला वाटलं तर आपण त्या सिलिगुरी कॉरिडॉरमध्ये पुरेशी ताकद निर्माण करू शकतो की ती व्हल्नरेबिलिटी होणार नाही. पण तिथे पण काही इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट चालू आहेत असं नाही. आपले कसे रस्ते नॉर्थ ईस्ट मध्ये चाललेले आहेत, रेल कनेक्शन तिथनं जातं. एक प्लॅन पण आहे की आपण सिलिगुरी कॉरिडॉरला अंडरग्राऊंड हे करून बायपास करून कनेक्शन. पण कसं आहे, त्याची एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट बघायला लागतो, त्याचा फायनान्शियल हे आहे, आणि गेन काय करतो. आणि लक्षात घ्या, आता एअर पॉवरला आपण विसरून चालणार नाही. सिलिगुरी कॉरिडॉरमध्ये जी व्हल्नरेबिलिटी आहे त्याला आपण लिफ्ट फ्रॉगिंग करून, आपल्याकडे एअर पॉवर आहे, आपल्याकडे चांगली हेलिकॉप्टर्स आहेत, ट्रान्सपोर्ट फ्लीट्स आहेत, आणि आवश्यकता पडेल त्यावेळेला आपण फोर्सेस इकडून तिकडे जरूर पडेल त्या पद्धतीने नेऊ शकतो. एअरफोर्सकडे ती कॅपॅबिलिटी आहे, आणि ती परिस्थिती येणार नाही.
आता बांगलादेशच्या सामरिक सामर्थ्याबद्दल आपण थोडंसं म्हणजे हे सिलिगुरी कॉरिडॉरच्या निमित्तानं आपण चर्चा केली, पण आता थोडंसं त्यांच्या राजकीय जी काही वाटचाल चालू आहे त्याकडे येऊयात. तुम्ही बोललात की 12 फेब्रुवारी 2026ला त्यांच्याकडे सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत आणि या सार्वत्रिक निवडणुकांनंतर जो काही निकाल लागेल त्याचे अर्थात भारतावर पण परिणाम असणार आहेत. तर तुम्हाला काय दिसतं, एकूण काय भविष्यात आपण अपेक्षा करू शकतो? एक बांगलादेशमध्ये ढाकामधनं एक खूप फेमस असा न्यूजपेपर आहे प्रथम आलो म्हणून. त्यांनी इथे खूप रेग्युलरली सर्वेज करतात. त्यांच्या सर्वेप्रमाणे बीएनपीला क्लिअर मेजॉरिटी मिळणार आहे. बीएनपीला क्लिअर मेजॉरिटी मिळणार आहे आणि बीएनपीचं जरा बांगलादेश नॅशनल म्हणजे बांगलादेश खलिदा नॅशनलिस्ट जियांची जी पार्टी. पार्टी होती तिला मिळणार आहे. आणि दोनच मेजर पार्टीज होत्या, आवामी लीग आणि बीएनपी नॅशनल पार्टी. रहमान ते आता 17 वर्षाच्या वनवासातनं इंग्लंडमधनं ते परत आले. खलिदा जियांचं दुर्दैवाने निधन झालं निधन 2 झालं. महिन्यांपूर्वी. तर आता ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि ते भविष्यामध्ये पंतप्रधान होतील. भारतासाठी धोका कधी आहे, जर त्यांना पुरेसं राजकीय रिप्रेझेंटेशन मिळालं नाही, त्यांचे पुरेसे जर खासदार निवडून आले नाहीत, तर त्यांना गव्हर्नमेंट फॉर्म करण्यासाठी जर जमातच्या लोकांचा सपोर्ट घ्यायला लागला, जमाते इस्लामचा, तर तिथे आपल्याला म्हणजे तिथे धोका असू शकतो. अशा करता की मग ते त्या गव्हर्नमेंटला ब्लॅकमेल करायला सुरुवात करतात त्यांचा एजेंडा पुढे करण्यासाठी. नाहीतर कसं आहे, रहमान साहेब जेव्हा अपोजिशनमध्ये होते किंवा कुठलाही नेता, राजकीय नेता जेव्हा अपोजिशनमध्ये असतो ना, तेव्हा त्याला बोलायचं फार मोठं हे असतं, स्वातंत्र्य असतं. पण तोच माणूस जेव्हा पंतप्रधानाच्या किंवा राष्ट्रपतीच्या खुर्चीवरती जाऊन बसतो, बांगलादेशच्या 17 करोड लोकांची जबाबदारी, त्यांच्या आर्थिक, सामाजिक सगळ्या स्फिअर मधली जबाबदारी त्या माणसाच्या खांद्यावरती येते. आणि त्याला भौगोलिक ग्राउंड रियालिटी माहिती आहे. आणि भारत आणि ह्यांच्यामध्ये मतभेद होऊ शकतात. आपण शेख हसीनाला कदाचित जास्त सपोर्ट केला असं त्यांचं मत असू शकतं, परंतु तीच मदत आपण नव्या गव्हर्नमेंटला देखील करू शकतो. लक्षात घ्या, भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये जवळजवळ त्याला द्विपक्षीय व्यापार म्हणतात, तो जवळजवळ 14-15 बिलियन डॉलर्स आहे. त्यातले जवळजवळ 12 बिलियन डॉलर्स आपण त्यांना विकतो, त्यांचे 2 बिलियन डॉलर्स माल आपल्याकडे येतो. त्यामुळे आपले आर्थिक हितसंबंध देखील बांगलादेशमध्ये स्टॅबिलिटी असण्यामध्ये गुंतलेले आहेत. आणि आपल्याला त्यांच्याशी शत्रुत्व असायचं कारणच नाही, आपण त्या देशाला निर्माण केलेलं आहे. त्याला आता कधी कधी ते रस्ता सोडून इकडे तिकडे भटकतात, त्यांना परत रस्त्यावरती येतील अशी अपेक्षा करूया. आणि मला खात्री आहे 12 फेब्रुवारीला बीएनपीच्या बाजूने निर्णय लागणार नाही, तो निर्णायक असणार आहे आणि जमातला अपोजिशन मध्ये बसायला लागणार आहे. ओके, व्यापार उदीमाबद्दल आपण बोलूयात, कारण त्याचाच तुम्ही आता उल्लेख केलात की एकूण आपले व्यापार किती आहे एकमेकांबरोबर. अशा परिस्थितीत जवळजवळ 80% त्यांचा जो व्यापार, जी डिपेंडन्सी आहे ती वस्त्रमाग आणि कपडा निर्मिती यामध्ये जास्त आहे. युरोप आणि अमेरिकामध्ये त्याचं जास्त निर्यात होत असते. पण ही निर्यात होत असताना त्याची जी प्रक्रिया आहे ती सगळी भारतातून राबवली जाते. याचा जो कच्चा माल आहे तो भारतातून येतो. तर बऱ्याच अंशी भारतावरची त्यांचं डिपेंडन्सी आहे ती खूप हाय आहे. मग अशा परिस्थितीत कुठेतरी हे बदललेलं समीकरण पाहता भारताने काही कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय का? तर करायला हरकत नाही असं माझं म्हणजे, पण त्याच्यावरती त्या प्रक्रियेवरती तुमचा कंट्रोल असला पाहिजे की बांगलादेशला आपली सॉफ्ट पॉवर वापरून भारताची आणि भारतातले राजकारणी लोक, विरोधी पक्ष किंवा काही मीडियामधले लोक काही म्हणू देत, पण दक्षिण एशियामध्ये भारत आता एक प्री एमिनंट पॉवर आहे. कोणी नाकारू शकत नाही. आपली आर्थिक ताकद तेवढी झालेली आहे, आपली सामरिक ताकद आहे, आपली राजकीय ताकद ही आहे. कुठल्याही पार्टीचा पंतप्रधान असू दे, परंतु 75-76 वर्षांच्या आपल्या राजकीय प्रवासानंतर आपली या देशामध्ये जी स्टॅबिलिटी आहे, आपल्या देशाला जे आंतरराष्ट्रीय ह्याच्यामध्ये स्थान आहे, आपण प्री एमिनंट पॉवर आहोत आणि ती आपण ताकद वापरली पाहिजे. आणि शेवटी तुमचं राजकारण असू दे किंवा आंतरराष्ट्रीय व्यवहार कशावरती अवलंबून असतात की तुम्ही तुमच्या नेबर्सना तुम्हाला पाहिजे तसं वागायला लावणं आणि ते करताना त्यांचा पण तोटा होता कामा नये हेही बघायचं. बरोबर, विन विन सिच्युएशन ठेवायची. आणि ते त्या लोकांना समजण्यासाठी जर आपल्याला आपली व्यापारातली ताकद, आर्थिक ताकद वापरायची जरूर पडली तर ती डिस्क्रिटली वापरायला काहीच हरकत नाही. जे त्याला स्टेट क्राफ्ट म्हणतात, म्हणजे शहाणपण किंवा धूर्तपणा तो त्याच्यामध्ये आहे. फक्त त्यांना जाणीव करून द्यायची की तुम्ही आमच्या बरोबर जर मस्ती केली तर आम्ही तुम्हाला ह्या प्रकारे हे करू शकतो, त्रास देऊ शकतो आणि इट विल हर्ट यू. हे त्यांना एकदा लक्षात आलं की शेवटी माणसाला स्वार्थ महत्वाचा असतो. त्यांच्या बिहेवियरमध्ये, त्यांच्या वागणुकीमध्ये, विचार करायच्या पद्धतीमध्ये पण बदल होतो. मग आता IPL मधून बांगलादेशचं निष्कासन किंवा ICC वर्ल्ड कप, T20 वर्ल्ड कप सुरू झालंय आता, त्यामधून बांगलादेश संपूर्णपणे बाहेर पडलं, त्यांची एक्झिट झाली. तर हा पण सॉफ्ट पॉवरचाच भाग आहे का? नक्कीच.
नक्कीच. कारण कसं आहे की जी ऑगस्ट 24 नंतर बांगलादेशमध्ये जी परिस्थिती निर्माण होत जात होती आणि तिथला जो नॅरेटिव्ह ज्या पद्धतीने भारताच्या विरुद्ध सेट केला जात होता, त्याला आपण जर डायरेक्ट उत्तर द्यायचा प्रयत्न केला असता ना, तर ते थोडं काउंटर प्रोडक्टिव्ह होऊ शकलं असतं. कसं आहे, हे बाकीचे बारके बारके देश आहेत ना, नेपाळ असू दे, श्रीलंका असू दे, भूतान असू दे, बांगलादेश असू दे, मालदीव असू दे, त्यांना आपण बिग ब्रदरली ही जे ऍटिट्यूड आपली आहे ना, ती त्यांना थोडी टोचते, त्यांना आवडत नाही आणि तो मानवी स्वभाव आहे. परंतु बांगलादेशला एक मेसेजही देणं आवश्यक होतं की जे तुमच्या देशामध्ये चाललंय, भारताच्या विरुद्ध जे तुम्ही वातावरण निर्माण करताय, हिंदूंना तिथे तुम्ही हिंदू आहात म्हणून मारलं जातं. राजकीय व्हायलन्स हा वेगळा असतो, परंतु हा जो कम्युनल व्हायलन्स टार्गेटेड होत होता, त्यांना एक मेसेज जाणं आवश्यक होतं आणि तो मेसेज भारताने डायरेक्ट नाही दिला. आपली सॉफ्ट पॉवर वापरली. कुठली वापरली? बीसीसीआयने IPL मध्ये तो कुठला त्याचं नाव विसरलं होतं, फास्ट बॉलरचं, चांगला फास्ट बॉलर आहे, मुस्तफिजवर, त्याला कलकत्ता नाईट रायडर्स म्हणून काढून टाकलं. त्याचं 9 करोड रुपयाचं बिचाराचं नुकसान झालं. परंतु तो बांगलादेशच्या जनतेला, बांगलादेशच्या राजकारणी लोकांना मेसेज होता आणि त्यांनी शहाणपणा करून जास्त तिथे हे करायला नको होतं, हिरोगिरी करायला नको होती, त्यांनी ते केली. त्यांनी लगेच त्याला रिॲक्शन म्हणून मग आमच्या टीमला भारतामध्ये सुरक्षित वाटत नाही, आम्ही भारतामध्ये खेळणार नाही, आणि त्यांनी ते चक्रव्यूहामध्ये घुसले आणि त्यांना त्याच्यातनं आता बाहेर कसं यायचं समजत नाही. बीसीसीआयनी प्रॉम्प्टली त्यांना, आणि आपण ते वाटच बघत होतो की तुम्ही हिरोगिरी केलीत तर त्याचं उत्तर हे आहे, त्यांना आपण त्याच्यातनं बाहेर काढून टाकलं. T20 वर्ल्ड कप मधनं स्कॉटलंडला आत घेतलं. समबडी इज लॉस, समबडी इज गेन. आणि त्याच्यात आणखीन गंमत म्हणजे पाकिस्तानने पण हिरोगिरी करायचा प्रयत्न केला. म्हणजे आम्ही इस्लामिक कंट्री आहोत, बांगलादेश इस्लामिक कंट्री आहोत म्हणून सिंपती म्हणून भारताबरोबर आम्ही 15 फेब्रुवारीला खेळणार नाही. आणि बीसीसीआयने मला वाटतं त्याला इनडायरेक्टली सांगितलं की ठीक आहे, तुम्ही हा तुमचा पवित्रा योग्य आहे, तुमच्या दृष्टीने जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या नॅशनल इंटरेस्टला तो पुढे करतो तर घ्या, पण त्याची इतकी किंमत, इतके मला वाटतं ते 1000 कोटीत वगैरे जात असते आकडे, त्याची किंमत तुम्हाला द्यायची तयारी असेल तर तो घ्या पवित्रा. आणि मग फेस सेव्हिंग फॉर्म्युला म्हणून मग बांगलादेशच्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा प्रेसिडेंट पाकिस्तानमध्ये गेला, त्यांना विनंती केलं तुम्ही असं करू नका, हा सगळा फेस सेव्हिंग फॉर्म्युला आहे. शेवटी काय ना, नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. आणि भारताच्या ह्यांनी सॉफ्ट पॉवर वापरून थ्रू बीसीसीआय हे काम केलं आणि त्याच्यामध्ये काहीही अयोग्य मला वाटत नाही. आपण नाक दाबण्याची तुम्ही गोष्ट करता, पण पूर्णपणे नाक दाबत नाही असं काही वेळा वाटतं. कारण जेव्हा आपल्या अर्थसंकल्पात 60 कोटी हे बांगलादेशसाठी एक फॉरेन एड म्हणून दिले जातात त्यांच्या विकासासाठी, मग ही दुटप्पी भूमिका नाही आहे का देशाची? ते कसं आहे की चीन बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घुसायला बघतोय. चीनचं एक प्रपोजल होतं त्यांच्या CPCच्या ह्याचं, म्हणजे चीन, म्यानमार, बांगलादेश आणि भारत ह्यांच्यामधनं त्यांना एक रस्ता करायचा होता, म्हणजे मोठा इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करायचं होतं की त्यांचा जो युनान प्रॉव्हिन्स आहे तो थोडासा आयसोलेटेड आहे. त्यांना जवळचं पोर्ट हे चितगाव म्हणा किंवा कलकत्ता म्हणा हे पडतं. आपण CPC मध्ये पार्टिसिपेट करायला नकार दिला म्हणून ते ठप्प झालं. पण चीन आणि बांगलादेश ह्यांच्यामध्ये त्यांच्या त्या BRI इनिशिएटिव्हमध्ये, रोड इनिशिएटिव्हमध्ये चीनचा जो आहे ना, त्याच्यामध्ये जवळजवळ 25-26 असे प्रोजेक्ट्स आहेत की त्याच्यामध्ये चीन फायनान्स करायला तयार आहे. त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आहे, वॉटरवेज आहेत, एअरपोर्ट्स आहेत, सिव्हिल फॅसिलिटीज आहेत, TV टॉवर्स आहेत, 6 TV स्टेशन्स आम्ही निर्माण करतो चीनच्या पैशाने. असं ते सॉफ्ट लोन असतं. इनफॅक्ट चीननी मला वाटतं $24 मिलियन खर्च करून चायना बांगलादेश फ्रेंडशिप सेंटर ऑलरेडी ढाक्यामध्ये बांधून पुरं केलेलं आहे. $24 मिलियन त्याच्यासाठी त्यांनी खर्च केले. आता ह्याला तुम्ही कुठेतरी काउंटर केलं पाहिजे. चीन आपला त्याच्यामध्ये घुसायला बघतोय. आता चीनने $26 बिलियन दिलेले नाहीत बरं का, त्यातल्या फक्त 6 किंवा 7 स्कीम्स ऍक्च्युअली ऑन ग्राउंड चालू आहेत आणि फक्त $1.8 बिलियन ऍक्च्युअल डिस्बर्समेंट बांगलादेशमध्ये झालेली आहे. चीन दाखवायचे त्यांचे दात वेगळे आणि खायचे दात त्यांचे वेगळे असतात. तर ह्याला काउंटर आपण कसं करायचं, तर आपण पण आपली आर्थिक ताकद वापरली पाहिजे. आणि जर बांगलादेशला आपण त्यांना लाईन्स ऑफ क्रेडिट म्हणतात की जवळजवळ $7-8 बिलियन लाईन्स ऑफ क्रेडिट दिले आहेत. म्हणजे अर्थसंकल्पामध्ये प्रोव्हिजन्स आपल्या नेबर्ससाठी आहेच. आणि उद्या समजा दुर्दैवाने खुदा न करे, पण समजा त्यांच्यावरती संकट आलं, नैसर्गिक संकट आलं, आपत्ती आली काही, तर काही चीन आणि पाकिस्तान येणार नाहीत, भारतच त्यांना मदतीला जाणार आहे. आणि हे बांगलादेशच्या नागरिकांना समजलं पाहिजे. राजकारणी लोकांना त्याचा अवेअरनेस आहे. चांगली गोष्ट या इक्वेशन मध्ये काय माहितीये का, बांगलादेशची आर्मी आतापर्यंत मॅच्युअर आणि न्यूट्रल आहे. पाकिस्तानच्या आर्मीसारखी उथळ किंवा ही नाहीये. पाकिस्तानच्या आर्मीचं ते विचार करायची पद्धतच वेगळी आहे. पण बांगलादेशच्या आर्मीने आतापर्यंत मॅच्युअर स्टान्स पवित्रा घेतलेला आहे. त्यामुळे बांगलादेशची आर्मी हे आपल्या दृष्टीने एक पॉझिटिव्ह ऍसेट आहे त्या देशामध्ये.
आणि ते शेवटी जर अस्थिर व्हायला लागली परिस्थिती तर ते पुन्हा त्या देशाचं सुकाणू म्हणजे नीट धरून हातातनं त्या बोटीला योग्य दिशेने देतील असं मला वाटतं. भारत बांगलादेश या विषयावर चर्चा करत असताना बरेच विषय अजून हाताळावे असं वाटत होतं. म्हणजे भारत पाकिस्तान, भारत चायना, भारत अमेरिका यांच्यामधील संबंध अजून विस्तृतपणे चर्चा करावी असा मोह सतत आवरायला लागत होता. पण हे पण विषय आपण पुढे कदाचित घेऊन येऊ. आणि हा विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सागर वेव्ह. धन्यवाद.